गुरुपौर्णिमेनिमित्त येवला तालुक्यातील सावरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात राज्यभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावत गुरुदर्शनाचा लाभ घेतला। पहाटेपासूनच आश्रम परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। भाविकांनी संत जनार्दन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत गुरूंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले। यंदाच्या गुरुपौर्णिमा सोहळ्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत आश्रमात आईच्या नावाने एक झाड हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला। चांगला पाऊस पडावा, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण व्हावा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष बापू कुलकर्णी यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर भाविक सुनीता कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व आणि वृक्षारोपण उपक्रमाबद्दल भावना व्यक्त केल्या। गुरुभक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला। रामकृष्ण हरी। श्री संत जनार्दन स्वामी मंदिर सावरगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव हा अतिशय आनंदात आणि मोठ्या सोहळ्यात संपन्न केला जात असतो। या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात, त्याच प्रकारे जीवनामध्ये आपण महर्षी व्यास यांची जयंती आज आहे। या जयंतीनिमित्त आपल्या पूर्ण गुरु शिष्याचं जे महत्व आहे, ज्या प्रकारे एकलव्य द्रोणाचार्य प्रत्येक या ठिकाणी संतांपासून आतापर्यंत चाललेलं गुरु शिष्य परंपरा यामध्ये अतिशय अलौकिक महत्व आहे। या ठिकाणी या आश्रमामध्ये एकच आम्हाला सर्व शिष्यांना उपदेश करायचा आहे की आपण सर्वांनी वृक्ष संवर्धन केलं पाहिजे। वृक्षाचं जर आपण लागवड केली तर पर्जन्य हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं महत्व प्राप्त होईल। पर्जन्य पडला तर सर्व जनता सुखी होईल। यामध्ये सर्वात महत्वाचं की ह्या ठिकाणी आम्ही या येणाऱ्या भाविकांना एकच उपदेश करू शकतो की बाबांनो, एक झाड आपल्या आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने लावा। त्याचं वृक्षात रूपांतर झाल्यानंतर आपल्याला पुढे त्याची फळं चाखता येईल। त्याच प्रकारे या ठिकाणी जय जनार्दन माध्यमिक विद्यालयात या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेचं महत्व सांगितलं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी जे पुस्तकी ज्ञान पेक्षा आपले आई वडील हे आपलं श्रेष्ठ दैवत आहे असं त्यांनी पटवून दिलं की या ठिकाणी सर्वात स्वामींचा जो जय जयकार आहे तो जय जयकार सर्व येणाऱ्या भाविकांनी केलेला आहे। आणि खरोखर आम्ही सर्वांना परमेश्वर प्रार्थना करतो की सुखी जनता व्हायची असेल तर परमेश्वरा सर्वात महत्वाचा चांगल्या प्रकारची वृष्टी होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, सर्व जनता सुखी राहू दे, एवढीच आमची या ठिकाणी जनार्दन स्वामीची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी।